तुम्ही गुढी उभारताय, पण तुम्हाला माहित आहे का, ही फक्त एक परंपरा नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी एक शिकवण आहे. गुढी म्हणजे विजय, चैतन्य आणि नवी सुरुवात. पण जर बारकाईने पाहिलं तर गुढीमध्ये भगवद्गीतेच्या गहन विचारांचं प्रतिबिंब आहे. गुढीची काठी म्हणजे आपला धर्म, जीवनभर आपल्याला तत्वांवर ताठ उभं राहण्यासाठी आधार देणारा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, स्वधर्मे निधम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजेच स्वतःच्या तत्वांवर अढळ राहणं हेच खऱ्या विजयाचं प्रतीक आहे. वरील कलश म्हणजे आपलं मन. जसं भगवद्गीतेत सांगितलं आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंधो मोक्षयोः. म्हणजेच मनच आपल्याला मुक्ती आणि बंधन देतं. स्वच्छ आणि सकारात्मक स्थिर मन हा विजयाचा खरं रहस्य आहे. गुढीवरील असलेलं रेशमी वस्त्र म्हणजे संसार, जो मोहक आणि रंगीबिरंगी असतो. पण गीता सांगते की संसार हा क्षणिक आहे, म्हणून भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि योग्य कर्म करा. गुढीवरील कडुलिंबाची पाने म्हणजे सहनशीलता. आयुष्यात कडू अनुभव येतात, पण गीता सांगते, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. म्हणजेच सुख दुःख समान म्हणून स्थितप्रज्ञ वृत्तीने जीवनात पुढे जायचं. साखरेचा हार म्हणजे कर्मांची फळं. भगवद्गीतेत स्पष्ट आहे, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच आपलं कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. गुढी उभारली जाते ती फक्त विजयाचं प्रतीक म्हणून नाही, तर आयुष्यातील तत्वज्ञान शिकवणाऱ्या भगवद्गीतेच्या शिकवणीचं प्रत्यक्ष दर्शन घडवण्यासाठी. गुढी उभारताना केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आयुष्याच्या लढाईत ताठ उभं राहायचा संकल्प करा.